नमस्कार लहान मुलांनो, बायबलच्या गोष्टींमध्ये तुमचं स्वागत आहे। आता एका नवीन गोष्टीची वेळ आली आहे। तुम्ही तयार आहात का? एकेकाळी एक मेंढपाळ होता। त्याच्याकडे 100 मेंढ्या होत्या। रोज तो त्यांची काळजी घ्यायचा आणि त्यांना सुरक्षित ठेवायचा। या रे लहान मेंढ्यांनो, माझ्या मागे या। अरे माझ्या मागे या, आता घरी जाण्याची वेळ झाली आहे। चला आता माझ्या मागे या। एका संध्याकाळी मेंढपाळाने आपल्या मेंढ्या मोजल्या। 97, 98, 99। अरे रे, एक मेंढी हरवली आहे। अरे माझी मेंढी हरवली आहे। अरे रे, माझी मेंढी कुठे गेली? माझ्या लहान मेंढीबद्दल मला खूप काळजी वाटत आहे। कुठे गेली ती? कुठे राहिली ती? काळजी करू नकोस, जा आणि तिला शोधून काढ। मेंढपाळ टेकड्या झुडपातून चालत गेला आणि हाका मारत होता। माझी प्रिय मेंढी, कुठे आहेस तू? मी तुला शोधत आहे। परत ये माझ्याकडे। कुठे आहेस तू? अरे, मला माझ्या मेंढपाळाचा आवाज ऐकू येतोय। मी त्याला माझ्या मदतीसाठी बोलावू शकतो। मेंढपाळा, इथे आहे मी। मी इथे अडकलो आहे। कृपया कृपया ये आणि मला वाचव। कृपया ये, त्वरा कर। शेवटी त्याला झुडपात अडकलेली लहान मेंढी सापडली। हळूवारपणे त्याने तिला उचलले। मी तुला सापडले, काळजी करू नकोस। आता तू सुरक्षित आहेस। येशू आपणास सांगतो की मेंढपाळाप्रमाणेच देव आपल्यावर खूप प्रेम करतो। जरी एखादी व्यक्ती त्याच्यापासून दूर गेली तरी तो तिला परत आणेपर्यंत शोधत राहतो। पाहिल्याबद्दल धन्यवाद। लक्षात ठेवा, तुम्ही देवासाठी खूप मौल्यवान आहात। अशीच नवीन गोष्ट ऐकण्यासाठी पुन्हा भेटूयात बायबल टीचिंग्स फॉर किड्स ह्या चॅनेलवर।